राणाजींनी शरण येणं हा एकच मार्ग उरलाय आता. आपण यापुढे राणाजींशी संबंध तोडायचे. अंजली, अगं असं कसं बोलतेस तू? वहिनी हे जरा आतीच होतं या. आणि मग राणाजी करतायत ते? एकदा जरा लक्ष्मीची अवस्था बघा आणि मग मला सांगा राणाजी चुकतायत का मी चुकती. सूरजराव, अहो आपला माणूस परत यावं म्हणून करायला ना आपण. हा, काही दिवस रानाला तोडून बघा, मग बघा. आजपासून राणाजींना या घरात प्रवेश नाही. हो बर सूरजराव, मी का नाही तुमच्यासाठी एक बिझनेस प्रपोजल आणलंय. वय त्यासाठी तुम्हाला काही दिवस दुबईला जावं लागणार आहे. नाही नाही, अहो घरात हे सगळं चाललं असताना मी कसं जाणार बाहेर? अहो सूरजराव, ही रानाचे केस काय 2-4 दिवसात सुटणारी नाही. तर तसंच बसून राहणार काय घरामध्ये? हा, अहो चांगला चान्स आहे, सोडू नका सा. नाही नाही, अंजली तू तरी समजो. हो जा भाऊजी, तुम्ही इथली काही काळजी करू नका, आम्ही सांभाळू. वय हो, वहिनी एकदम बरोबर म्हणायलात बघा. आणि असं घरात किती दिवस बसून राहणार आहात तुम्ही? कामधाम काही केलंच पाहिजे की नाही? नाहीतर आपलं घर कसं चालायचं हो? ठरलं तर मग 1-2 दिवसात यावं लागेल. हो, पण मी तिकडे गेलो आणि इथं काय संकट आलं म्हणजे? हो मी आहे ना इथे, आम्ही सगळ्या आहोत, तुम्ही नका काही काळजी करू. हो अहो आणि मी आहे ना, काय बी लागलं तर. तुम्ही काय बी काळजी करू नका, बिंदास जावा. अहो रानाचे केस बी मार्गी लागल तर. अहो मी बोललोय त्या मोती साहेबांना. होय, बरकत. हा, अरे शब्बो कुठे आहे? शब्बो जरा तिला बुकार आलाय, झोपल्या. हो का, बर. मग साहेबांसाठी तू दूध गरम करून आण. त्यांना जरा बरं नाही ना, चिडचिड चिडचिड करतायत, डोकंच थाऱ्यावर नाहीये. आणि गोळी पण द्यायला लागते ना हल्ली झोपेची. दुधाबरोबर गोळी द्यायला विसरू नकोस. होय होय, लगेच देतो ना. बर. तू इथं कशाला आलायस? अरे तुला काय खोळबी लागली काय? तू तिथं तुझ्या जीवावर टपलाय आणि तू इथं कशाला आलायस? तुझ्या सांग बोलायचं बाहेर पहिले बाहेर. अरे राणा, तू लोक काय खोळ लागली काय? नको, तू इथनं जा इथनं, नाही तर सगळा डाव अंगलट येईल. हे बघ, तू बाहेर ये ना तर मी आत येतो. येऊ का? हे मग थांब थांब थांब, मी येतो. थांब थांब, तिथंच थांब. लप लप खाली खाली, लप लप खाली. काय झालं? काय नाही साहेब, ते तुम्हाला दूध गरम करून आणून द्यायचं होतं. किचन तर इकडे आहे, बाहेर कुठं? नाही, कुठं नाही. एवढ्या गायगेत कुठे निघाला होतास आणि दचकलास का? ते तुम्ही अचानक समोर आलात, त्यामुळे जरा घाबरल्यासारखं झालं बघा. दूधच आणून देत होतो तुम्हाला. दूध कुठे? तुम्हाला दूध आणून देऊ का हे विचारा येत होतो. आणू काय? आणूनच देतो लगेच. हा, आणू. बेडरूम मध्ये घेऊन ये. अरे राणा, तू काय डोसक्यावर पडलास काय? त्या माणसानं बघितलं तर गोळ्यांचा पाऊस पडेल तर तो. हे बरकत, गोळ्यांचा पाऊस पडू दे, नाहीतर अजून काय. युवराना आता त्या मोहितला घाबरत नसतोय. जो काय आदर होता का नाही, समजा संपलाय. हे सांगाय तू इथवर आलायस काय? नाही. मग काय ते सांग की पटकन.
हे बघ माझी महत्वाची 2 काम काय? समजा पहिलं म्हणजे मोहितेला आत्ताच्या आत्ता धडा शिकवायचा दुसरं अंजलीबाईंची गाठ घ्यायची. अरे काय झालंय त्यासनी सांगायचंय रे मी वाईट नाही म्हणून. अरे त्यांनी गैरसमज करून घेतला माझ्याबद्दल, माझ्यावर लय भडकल्यात. तो पहिला गैरसमज घालवायला पाहिजे. बरं आपण तुझं दुसरं काम आहे ते करूया आता लगेच. पण जे पहिलं म्हणतोस ना त्याला आद्यात घडवायची ते नंतर बघ सवड काढू. ते दुसरं करून टाकूया लगेच तुझं. काय नाही मोहितेला आत्ताच्या आत्ता अद्दल घडवायला पाहिजे. अरे बाबा इथं काय करायस तू? त्याचा काय जीव घेतोस काय आता? काय करतोय सुद्धा की काय करायचं? एक उपाय आहे माझ्याकडे. काय? मेरा बाप चोर आहे. म्हणजे माझी बिजी सगळं सांगतो. चल तुला चल अरे चल पण तू चल तुला सांगतो. मोहिते अहो तेल लावून देऊ का? त्यांनी काय होणार आहे? अहो शांत झोप लागेल. इथं झोप लागली तर शांत लागेल ना. मग काय रात्रभर अशाच फेऱ्या मारणार आहात ए का? जरा गप्प बसा आणि माझी काळजी करते असं उगाच दाखवू नको. त्यापेक्षा तुझ्या त्या देवट्याची काळजी कर. फार वाया जाण्याची लक्षणं आहेत त्याची. जा अहो ऐका जा. साहेब आत येऊ. काय? ते साहेब तुम्हाला झोप लागना म्हणून घरगुती औषध आणा गेलतो तर तिथे एक मला मालिशवाला गाठ पडला बघा. मला एक कळत नाही तुम्हाला सगळ्यांना माझ्या झोपेची एवढी काय चिंता लागली? अहो साहेब तुम्हाला झोप लागना त्यामुळे तुमची लई चिडचिड व्हायला लागल्या असं मॅडम म्हणत होत्या म्हणून गेलतो मी. अहो तू मालिशवाला गॅरंटी देतो म्हणतोय. मोठ्या मोठ्या पैलवानची चंपी केल्या त्यानं. होय तुमचा लगेच इलाज करतो म्हणलाय बघा. बोलवतोय मालिशवाल्याला. या राणानं नुसतं वीट आणलाय मला. बघू तुझा तो मालिशवाला काही काम करतो का ते. हा 1 मिनिटातच बोलवतो आलोच. या या साहेब आणि तोंडावर फडकं का बांधलंय? हम नहीं करेगा मालिश हम जाते हैं. अरे हाथ मत अरे लगाओ, बाबा. हाथ मत लगाओ हमको. थांब अरे साधी सर दे काय नाही होणार घाबरू नकोस तू. ए काय झालं? अहो ते कोरोना का फिरून आले ना व त्याच्या मनात भीतीच बसल्या बघा घाबरू नको. अरे वो टीवी पे क्या क्या सुना है हमने बघा भी है. मूर्ख आहेस का तू? आम्ही काय इथे सगळे आजारी वाटतो तुला? हा अरे ऐसा नहीं कल कुछ हो गया तो और कितने में पड़ जाएगा हमको. इडियट. उगाच पॅनिक होऊ नकोस. ते तोंडावरचं काढ आणि मालिश कर मला. चल. हम करेंगे लेकिन हम ये निकालेंगे नहीं नहीं तो हम जाते. अरे ए, थांब ए हाथ मत लगाओ हमको. हा हा थांब 2 मिनिटं थांब मी सांगतो साहेब. साहेब अहो कशाला काढायचं ते राहू दे की आपल्याला आपलं काम झाल्याशी म्हटलं असू दे ते थांबा. ए बाबा ते काय काढू बिडू नको हाय तसं कर मालिश. हा कर. हाथ मत लगाओ. हा नाही लावत. ये पकड़ो. हा इकडं. लवकर कर. वो कपड़ा उतारो. त्या राणानं माझ्या डोक्याचा भुगा करून ठेवलाय. आधी माझं डोकं शांत कर मग बघू. अच्छा ठीक है ये पकड़ो जरा. हा लवकर. हाँ साहब.
साहब, क्या है? हमने आपका बहुत नाम सुना है। आप वही बड़े पुलिस वाले हो ना, जो वो खतरनाक गुंडा राणा, उसको पकड़ने वाले हो? अब पकड़ूंगा नहीं, सीधा ठोक दूंगा उसे। साहब, अभी आप जैसा डेयरिंग पुलिस वाला होगा तो राणा को मारना तो सोपा ही है। सोपं काम अवघड करून ठेवले त्या रानान. अरे भैया, एक बार हमारी मालिश होने दो, फिर साहब आप आराम करना और फिर फ्रेश मूड में होके राणा को ऐसे ढिसक्याओ करके मार देना। मारणारच आहे त्याला मी. अच्छा लग रहा है क्या? अरे बिंदास सो जाना साहब, आपको अच्छी नींद लगेगी। अब अहो अहो उठा, उठा ना, अहो उठा. अहो शिगा बघतेस काय झालं? नाही, काही नाही, मी चहा ठेवते. काय झालं? काय नाही साहेब. लक्ष्मी, अगं लक्ष्मी, खालती कधी आलीस तू बाळा? मी किती शोधत होते वरती तुला. बरं वाटतंय का? ठीक आहे, चल आता मस्तपैकी काहीतरी खाऊन घे आणि दूध पी. चल चल ये, चल. अगं काय ग, काय झालं? लक्ष्मी, वहिनी बरं वाटतंय ना आता? काय ग बा? बरं आहे. काय झालं? आई, माझी शाळा, मला शाळेतून काढून टाकलं ग. आता मी काय करू? तुझी आई शिक्षिका आहे, विसरलीस तू? मी शिकवेन की तुला. मला एक घरी ग. शाळेतली मजा घरी कशी येणार? संगीन बाकी पोरी सगळे मज्जा करत शिकणार, मी इथे एकटीच. आणि सगळे मस्त शिकून
मोठे होणार आणि मीच मागं पडणार ग. असं काही नाही होणार बाळा, काही नाही होत असं. थोडे दिवस जाऊ दे, मग सगळं ठीक होईल. नको काही काळजी करू. आता मस्तपैकी दूध पिऊन घे. आले. काय लक्ष्मी, बरं वाटतंय ना वा? वाटणारच. आता का तुझी शाळा नाही, काय नाही, मस्तपैकी घरात आराम करत बस. नाही, आता थोडेच दिवस मग मी बी शाळेत जाणार. तुझी शाळा आता होतच नसती, कारण तुझा रानादा फरार आहे आणि तूच सारखं म्हणत असते माझा रानादा गावणार नाही, गावणार नाही. तुझी शाळा बी होणार नाही. लक्ष्मी, काय बी म्हण बघ, राणा भाऊजींनी तुझी शाळा बंद करून लय चुकीचं केलंय. मी मस्तपैकी आता शाळेत जाणार, मज्जा करणार, तू बस भांडी घासत. आणि हा, झाडलोट आणि स्वयंपाक बी कर. लक्ष्मी, बाळ, तू वाईट वाटून नको घेऊस हा. ह्यात तुझी काही बी चूक नाही बघ. कसं वाईट ह्याच गोष्टीचं वाटतंय की राणा भाऊजींच्या चुकीची शिक्षा तुला मिळायलाय ग. पण तू मनाला लावून नको घेऊस बघ. शाळा नाही तर नाही, शेवटी आपल्या बायकांना काय ग, ही अशी घरातली कामच करायची असतात. तू आराम कर हा, आणि काळजी घे. आई, आई, आले? काय झालं? आई, मी शाळेत केव्हा जाणार ग? अगं, जाशील थोडे दिवसात बाळा. पण अजून किती दिवस? थोडे दिवस थांब. म्हणजे किती? मला उद्याच्या उद्या शाळेत जायचं. लक्ष्मी, मी सांगितलं ना बाळा तुला, थोडे दिवस जरा थांब, सगळं काही ठीक होईल. नको काळजी करू. हे घे, दूध पिऊन घे. मला नाही प्यायचं दूध. राणादान माझी शाळा बंद केली आहे, लय वाईट केलं. राणादान लय वाईट आहे. ग लक्ष्मी, अहो अहो, काय काय झालं? असं का वेड्यासारखं बघतेस माझ्याकडं? ते काय नाही, चहा गार होतोय, घ्या ना. या राणानं नुसता वैताग आणला. त्या राणाला पकडून माझी 200वी केस कधी पूर्ण करतो ना, असं झालंय मला. काय झालं? अरे हसायला काय झालं? अहो, तुमच्या कपाळावर कपाळावर काय लिहिले बघा. मी गुन्हेगार आहे? कोणी लिहिलं आहे? कोणी लिहिलं आहे? अहो, काय? हे कोणी लिहिलं? मी काय विचारतोय? काय? अहो साहेब, अंथरून काढताना ही चिठ्ठी सापडली. आता कपाळावर लिहिलंय, यापुढे राणाच्या कुटुंबाला त्रास दिलास तर
गळ्यावरून सुरी त्रिवेद